नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केल्याची माहिती। भेटून आल्यावर मात्र एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा असं वक्तव्य। भाजप आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षातले पक्षप्रवेश थांबवा। अमित शहांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। 22 तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची सुरू होती तयारी। महायुतीमध्ये वितुष्ट येऊ देऊ नका अशाही शिंदे यांच्या सूचना। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणेंची दोन्ही मुलं आमने सामने। पक्षासाठी 100% देणार असं नितेश राणेंचं आव्हान, तर आपलेच आहेत तर समोर का असं निलेश राणेंचं प्रत्युत्तर। बुलडाण्यातल्या चिखलीमध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा आरोप असलेल्या आरोपीला अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। पोलीस बंदोबस्तात दाखल केली उमेदवारी। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीने मोठं पाऊल। मुंबईत मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती। पुण्यात आस्क ओल्ड एज होम संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या आडमुठेपणामुळे 16 वृद्धांची फरफट। ससून रुग्णालयातल्या उपचारानंतर 4 वृद्ध अक्षरशः वाऱ्यावर। सांगलीच्या कुटुंबातील 10वीच्या मुलाची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट। पोलिसांकडून प्राचार्या आणि 3 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। वसईमध्ये शाळकरी मुलीला जीवघेणी शिक्षा करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला अटक। हायकोर्टामध्ये याचिका। शाळेवरही कारवाई करण्याची मागणी। गोंदियामध्ये 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याचा कांगावा करणारी आईच निघाली बाळाची मारेकरी। नोकरी करायची होती, मूल नको होतं म्हणून बाळाला फेकलं नदीत। क्रूर मातेला पोलिसांकडून अटक। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेणार। मोदी, शहा, फडणवीस आणि अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार। भारताला 823 कोटी रुपयांची शस्त्रसामुग्री विकण्यास अमेरिकेची मंजुरी। 100 रणगाडा भेदी क्षेपणास्त्रे, 25 हलकी लॉन्च युनिट मिळणार। कानपूरमध्ये जबरदस्तीनं चुंबन घेणाऱ्या महाभागाची तरुणीनं जीबत चावली। रक्तबंबाळ झालेल्या लंपट तरुणावर रुग्णालयात उपचार। मुंबईतलं विमानतळ आज 6 तासांसाठी बंद राहणार। धावपट्टीच्या देखभालीच्या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत विमानतळ बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।